पाऊस येतोय खूप आणि आपण आलोय शिरस्वस्ती खटाव. अचानक पाऊस आलाय आणि बलमा जो बैल गाजला होता खटाव तालुक्याचं नाव ज्यांनी रोशन केलं होतं, ज्यांनी पुशेगावच्या फायनल घेतल्या होत्या, अनेक असं 400-500 फायनल घेणारा बैल कैलासवासी झाला असला तरी त्याची क्रेज अजून आणि त्याचं नाव काय कमी नाही झालेलं. तर आपण त्या बैलाच्या घरी मालकाकडे चाललेलो आपण भेटायला आणि त्याची बक्षिसं वगैरे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. ही सगळी शिवार वस्ती आहे. इकडं दिलीप ड्रायव्हरचं घर आहे फेमस. आपल्यासोबत आज खटावचे शुभम भोसले फौजी हे आलेले आहेत. आता थोडासा पाऊस कमी झालाय पण तुफान पाऊस होता. तर व्हिडिओ गेल्यावर त्यात आपण शूट करू आणि लवकरच तुम्हाला बघायला मिळेल काय काय आपण शूट करणार आहे ते. इथं गल्लास पण आहे बैल, त्याचं पण आपण शूटिंग करणार आहे. तर तुम्हाला आता खटाव तालुक्यातली सगळीच बैलं बघायला मिळतील ह्या 15 दिवसात. इथंच थांबतो आता. चालायला काय अशक्य, भयंकर चिक्कल आहे. इथंच थांबवतो व्हिडिओ. आदिग्याचा नाव कळंबीच्या होता, बावऱ्याचा आमचा. तिथं फुटला पायरा आणि आदिग्याने गाठला ह्याचा शेवळ्याबाज राजा. ती गाठल्यावर आम्ही एकाच गटात टाकलं. आम्ही टाकलं कडेने 1 नंबर फाटीला आणि ती 2-3 नंबर फाटीला होती. मग ती झेंडावाल्याने हे नक्की लावली का आमची गाडी आली कडं पळून. आधी बावरी राहिली गाडी तशीच. बाकीच्या फुलवून पायरा फुटला होता ना त्यावेळेला. मग ती आमची राहिली तिथे परत माघारी बैल आणला, पाणी करून असं सोडली. मग सामान निकाल दिला गटाला. बरं. परत शेनीला आधी गेला 3 नंबरला टाकलं ना आम्हाला 6 नंबरला टाकलं कड्याला फिरवून टाकलं परत डाव्या साईडला. मग निम्यात अंतर कासरा धरून दिला बैलांना, हातातच कासरा करून. तिथं वाईट पळाला. मग तसं आधी गेला बावऱ्या आणि ती वाळून ससांच्या काळ होतं ताटला. तर कोरेगाव एक मी ताटला असताना एस.के. पाटलाचा पक्षा नद्या पाळा, नद्या सांगायच्या आपल्या सातवाडीच्या ते नेला होता दोन्ही पण. आणि हे जे आपल्या सरच्या संघ शेवळ्या पाहिजे गौतम बाया ह्याच आपल्या बावऱ्या संघ पळायची चांगलीच आणि सरच्या संघ चांगलीच पळायची, लक्ष्या संघ चांगली. 3 बैलात काही कमी पळायला नाही कुठलं संघ. ते आता म्हणतात काय झालं सुटताना तिरका झाला, कमी सुटला म्हणून बाहेर गेला. आता बैल गतीने पळते पण आज 1 नंबर एकाने केलं तर म्हणजे 3राच करतोय. मेला तवाच अडचण आली. तुझी ताय तर कुठल्या गोष्टीची अडचण कधी आलीच नाही. ते मेल्यावरच फक्त अडचणी घरात यायला लागली, नाही तर अडचण नाही. म्हणजे भली कमी मिळून द्या बघ काय घरात खर्च, पण ती नाही असं होत नव्हतं कुठलं. असं होतं त्याचं. म्हणजे तू धावून राहायचं पळायला बंद झाला तरी कधी नाही असं, म्हणजे कुठली गोष्ट घरात खायला नाही असं म्हणजे कधीच वाटलं नाही. ते मेल्यावरच परत फरक पडायला लागला थोडा थोडा. म्हणजे आहे नाही आहे बाबी माझी इतकी आजारी होती, पण त्या बैला जेव्हा मी पुन्हा आमकं महिना दवाखाने केले त्या बैलांना कमवून दिलं सगळे. त्याची मग त्यांचीच पुण्य आहे म्हणायचं सगळी. त्या बैला पुण्य आहे. आणि आता मालक एक मैदान केलं बैल गुलात राहिला तर माहेरला टायर शेती बटणं काढूनच मोठं बैल धरून आटतोय. त्याला ते जगाला माहितच आहे की बैल ह्याचा आहे ती कसं धावायला लागतोय. कर्मचारी म्हणजे आता गैला भरला तर आपण फळात नेला ते म्हणणार बालमाला पोरता बारका बालमाला छोटा, आणि त्यानं कासऱ्यानं मार खाल्लं म्हणजे त्याचं पहिलं केलेलं पण काय किर्त गेले. बरोबर. ते पक्षी काय करायचं त्याला आपलं ते हाही नाव मरुस्त राहील. माझ्या पोरचा नको पण बालमाच्या कशाचा नको. ह्याचा भाऊल्या पळत होता संजय पैलवानाचा आपला आवरवाडीचा. त्याच्या पोटची 22 काढली ती आहे का म्हणा एक तर त्याच्यातलं मी त्या मापाला पाळणारा त्या भाऊल्या चालवणारा एक तर आहे का बैल. तेव्हा आता ते आमचा दिलीप ड्रायव्हर होता पण कडेला लागला तिथं तुम्ही आज गाडी त्याची मारली का नाही. उद्या तो गाडी तुम्ही किती कडेला टाका 8 नंबर फाटील टाका पण ती 2 चकड्याच गाडी मारणार तुमची. आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले अस्सल मर्दानी खेळ, कुस्त्या, बैलगाड्यांच्या शर्यती,
त्याचबरोबर आपल्या मातीतल्या हिऱ्यांचा इतिहास तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आज खटाव इथे आपण अशोक पाटोळे यांच्याकडे आलोय, ज्यांचा बैल होता बलमा. बैलाने एवढा काळ गाजवला की अजून खूप लोकांच्या आठवणी आहेत त्या बैलाबद्दल. रिसेंटली म्हणायचं तर भारत सुंदरची जशी गाडी पळती तशी बलमा आणि बिरजाची गाडी एक काळ पळत होती, बरोबर ना? बावऱ्याची. तर आपण अशोक काकांकडे आज आलेलो आहे. पाऊस पण खूप होता, चिखलातून वाट काढत कस तरी आलेलो ना आम्ही. आणि एवढ्या पावसात सुद्धा त्यांनी आपल्याला शेतातली कामं चालू असून सुद्धा वेळ दिलेला आहे बोलण्यासाठी. काका, मातीतले हिरे या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. काय आठवणीत बैलाबद्दल? अगदी बैलच होता त्या मापाचं. पण आपण बारक्यापणापासून ती मेवण्याने घेऊन दिलं ह्याच्यासनं घेतला होता बैल. तो आपल्या वाडव्यासनं त्याने घेऊन दिल्यापासून सांभाळलं थोडं, एक 5-7 महिने सांभाळलं असेल. तिथनं परत फिरायला चालू केलं. 2-3 वेळा फेऱ्या दिलं, परत मैदानच केली. 3 मैदान केली का, 4थ्या मैदानावर 2 नंबर केला त्यानं. परत आदतपणात 35 नंबर केलं. त्याच्या परत काय हे केलं नाही, म्हणजे नंबर लिहून ठेवले नाहीत. तुमचा परिचय पण द्या ना, तुम्ही काय करता, व्यवसाय वगैरे? व्यवसाय काय, शेतीच आपलं. कुठं 2 एकर, आम्हाला कधी एकरभर जमीन आहे. वाट्यानं आपलं करायचं 1-2 एकर. बैल आवताची आहे ती काय पळणार आहे, हे याच्यावर आपलं चालवायचं. कुठं रोजगाराला जाते ती माणसं बाहेर, असंच आहे. म्हणजे तुमच्या कष्टाचं चीज केलं होतं बलमाने? हो, केलं. त्याच्यासारखं म्हणजे अवघडच आहे. अल्पभूधारक असलात तरी बलमाने तुम्हाला नाव कमवून जास्त दिलं. असा बैलच नाही कधी भेटणार आहे. आता परत नाही, एक बारच आहे ते. कशी पारख केली होती त्यावेळेस? ती मेवण्याने घेऊन दिला होता बैल. मेवण्यांचा काय परिचय? आनंद जाधव. कुठे असतात ते? येरावड. काय करतात? ती आम्हाला कामाला आहे. अच्छा, म्हणजे दोघांचंही तुमचं हातावलं पोट. हो, पण एक नाद जो म्हणतात तो असल्यामुळे तुम्ही ते दोघांनी पण ठेवला, चांगला पारख करून एक बैल आणला. किती सालची गोष्ट आहे बैल तुम्ही घेतला होता तो? एक 15 वर्ष झाली असतील बैला घेऊन, काही दिवस नाहीत. दुष्यात आणलेला का आदत असतानाच? पेतच होतं ते, नुसतं प्याज तुटलं होतं आणि तिकडून तिने घेतलं होतं. परत मी तिथनं जाऊन बाजारला गेलो करायला आणि तिथनं घेऊन आलो. साधारण काय किमतीत घेतला असेल त्यावेळेस? 22-23 पत्र, 22-23 असं त्या मापात घेतला होता. मी काही व्यवहाराला नव्हतं, त्या मेवण्याने व्यवहार केला होता. त्याच्या आधी कुठली बैल झाली होती आपल्याकडं? 1-2 वस्त्र घेतली होती बारकी, पण ती पावताना लचागली, ती थांबली. मग ते काय ते एवढे यश नाही आलं त्या बैला? त्याच्यात नाही. मग त्याच्यावरून तुमची इच्छा थांबली होती का परत बैल आणून पळवणे वगैरे असं काय? नाही, चालूच होतं. पण ती बलमा घेतल्यावर परत आपलं ती पळायला लागल्यावर जिद्द होती. जिद्द होती. म्हणलं मेवण्याला पण एक काय नको, म्हणलं असं ठेवूया काय 10. आता तर परत लागणार आहे, कधीच नाही. किती पैशात घेतला, बरं 5,000 घेतला तर तसा लागू शकत नाही. आता त्यानं पण ऐकलं. बलमा नाव कसं काय पडलं होतं त्याचं? नाही तर पाडलं बलमा नाव. म्हणजे कशावरून तुम्ही बलमा नाव पाडलं? उत्तम गोळ्या बलमा पळत होता. कुठला बैल होता तो? तो मुंबईला डोंबिवलीचा होता. डोंबिवलीचा? कुणाकडे होता सांभाळायला आपल्या इथं? उत्तम गोळे, आपल्या खटावचे उत्तम गोळे नव्हते का? बर, त्यांच्याकडे होतं सांभाळायला. बर, ते आपलं ते आम्ही पहिलं मैदान जर सोडू लागायला जायचं, तिथे ध्यानात आलं. तिथं आपलं असंच नाव पाडलं. तिथं त्या मापानच गतीनं पळालं, त्याच पीठनं झाडावर. बर, मधी फाटी घेऊन पळायचं. ती परत शिकवीत बारक भिंगऱ्या घालाय, ते नेमकं ती सरळ पळायला लागलं. परत मग एखादीच झालं परत. आता आपल्या नवीन प्रेक्षकांना भिंगरी काय होती हा प्रकार माहित नाही, तर तुम्ही जरा सांगता का विस्तारित करून?
भिंगरी म्हणजे आता आहे ते काय काय पण वापरत नाही असं आहे. नाही आता असंही बंदी आहे त्याला, पण लोकांना माहित नाही की भिंगरी कशा प्रकारची असायची. बारकी बारकी टोचणं एवढे असं ह्याला पुकणीला लावायची, म्हणजे खिळे लावायचे त्याला, खिळ आणि ती खीळ जो आपण ते दुसरे खेळ चकड्याला खेळ दुसऱ्या खिळीत टाकायची आणि वादीनं बांधायची, जेणेकरून टोचलं तर त्यावेळेस जात नव्हती. पण ती एक प्रकारची क्रूरता होती पूर्वी, पण आता तसं काय होत नाही. आता डाव पण खोटा आहे, सगळं चालू झालं तर खोटंच आहे. आता हे काय खरं आहे का? कशावरून म्हणताय आता सगळं असं खोटंच आहे? एक गुलाल घेतला एका वासरानंतर 22 जण टोपे आणि 22 जण उड्या मारतात. व्हॉट्सअपला 48 जण आराडतात काय वराडतात काय, ते नाद आहेच असला, त्याला नाद म्हणायचं का? बायला आणि एक नंबर केला तर बाहेरच्याने बघितलं पाहिजे, बाहेरच्या समाधान केली पाहिजे. आपण मस्त आपल्याला दिसतंच की आपला वाघ आहे ते, जगाला म्हणलं पाहिजे ना. आता सध्या एका मैदानमध्ये एक गोलाल घेतला की हे होतंय, असा गोलाल सोडतच नव्हता, एक नंबर सलग आहे. कुठलाही बैल घाला आणि कुठलाही, आता एक बैल घातला तर म्हणते हे बैल कमी पडला म्हणून हे ना मार खाल्ला, असं त्याच्याकडे नव्हतंच. तो कडेने आला का एकच नंबर करायचा. पण आम्ही कधी ती बनेल चपली नाही, ती कुठलं काय नाही, कधीच काय नाही. हे आपलं आहे ते ना, आपली हौस केली, आपलं मरोस तर आपण जिथं आहे तर ते पूजा करायची, बाकीचं काय नाही. ते पण आपलं किती वर्ष राहिलं तुमच्या दावणीला? 5 वर्षात फक्त बैल पळाला. 5 वर्ष. पण 5 वर्ष त्यांनी टॉपलाच गाजवली. 4 वर्ष टॉपला गाजवली, 3-4 वर्ष अगदी फुल असं. म्हणजे आताही झाला आणि परत निवडला. आता काय म्हणते ती, एक उन्हाळ्यात पळाला तर एक म्हणते पावसाळ्यात बैल पळत नाही, म्हणजे कमी येतो असं काय, असं त्याच्यात कधी नव्हतं त्या रक्त. मी फक्त काय करायचं, सकाळचं 1 लिटर दूध आणि संध्याकाळचं 1 लिटर, 2 टाइम दूध फक्त पाजायचं त्याला. म्हणजे त्याला फक्त मारताना 6 महिने दूध बंद केलं, नाही दूध नाही त्याचं कडं बंद केलं. ते त्यावेळेस काय प्रकारचा खुराक असायचा? काय खपरी पेंड आणि आपलं डाळ चारायचं आणि डिलेक बसाय कवा एखादबार आपलं गहू म्हणून आणलं तर. प्रतीपला नव्हता, फक्त दूध चावत. अंडी वगैरे काय असायची त्यावेळेस? नाही तसलं वाशात काय चारलं नाही त्याला. अंडी नाही, कोणी म्हणते मुंडी, तसलं काय नाही. तसलं काय नाही? नाही कधीच नाही. ते कडव कधी काही वर सोडला नाही. बाळ बरं म्हणजे तो मेलाय फक्त फायनल घेऊन, म्हणून त्याची पूजा करतो मी. काय त्याला कधी कुठल्या तर बाबतीत पाठवून दिला नाही, वशात कधी पाजलं नाही, काय नाही, काय कधीच नाही, असलं काय नाही. बाकीची काय म्हणते ते कोण अंडी चारतंय, मग दुधात ओततं, असलं काय कधी केलं नाही आपण. त्या काळात त्यांनी बिनजोड केल्या होत्या का? तर फडके होता ह्याच्याकडे, संदीप बोपरवाले. कुठले? बोपरची संदीपभाई. संदीपभाई माडी. हा, संदीपभाई माडी. किती वर्ष होता त्यांच्याकडं? वर्षभर होता, वर्षभर. म्हणजे पावसाळ्यात एकदा पावसाळ्यात नेला, परत उन्हाळ्यात एक 8-10 मैदान केली, पण हातात धरूनच. मागच्या पहिल्यातून नेलेल्या 4 मैदानाला त्यांच्या बैलामुळे, राजामुळे मार खायचा. परत सारख्या त्याचा त्यांनी घेतला, तशी मग कुणी म्हणजे विषयच नव्हता मारायचा. परत लांगडा झाल्यावर मारायला लागले. आता चांगल्यापणात कुणी मारलं नाही त्याला. कुठला बैल लांगडा झाला होता? आपलाच बैल पायान केऱ्या झाला. म्हणजे काय झालं होतं त्याला? ती एस के पाटला बैला संग घातला होता आम्ही, शंभू संघ. ती शंभू सुटला आधी आणि बैल सुटला कमी. ते मागचं पाय तासात ना, मोरचं पाय वर, मोर पळ, ते आडवा पाण्यानं आता पाय सटाकलं नागणं, म्हणजे तासामुळं पाय झाला किऱ्या. ती परत आली बंदीच थोडीशी, परत चालू झालं. ती बंदीत आम्ही काय बांधून ठेवला का घरी दावणीवर, बघितलं नाही. परत 8-10 दिवसांनी बघतो तर लागायला लागलं बैल, असं झालं. त्याच्यावरती उपचार केले तरी परत निभावला नाही तो? 3 वर्ष पळाला त्यावेळेस. त्याच्यानंतर 3 वर्ष पळाला लांगडा. किती खर्च झाला असेल दवाखान्याचा त्यावेळेस? त्याचं हे एवढं, त्याचं निम जायचं काय, आपली पोरं येते आयस करायची, घरी काय 1000-500 येते एवढंच, बाकीच काय केलं नाही, घरदार काय बांधलं नाही त्याच्यावर. त्यावेळेस किती बक्षीस असायचं अंदाजे 15-20 वर्षापूर्वी? काय 15-10 15-20 हजार रुपये जास्तीत जास्त बक्षीस असायचं. आता लाखोची आणि गाड्या वगैरे तसलं असतं. म्हणजे आता आरशी बांधली असते ते, बरोबर. त्यासला पहिली होतं म्हणजे. मग आज याने घेतलं त्यांनी घेतलं असावी, नुसती वायदी त्याची लाख रुपये मिळाली असते तो आता असतात तर. बरोबर. कुठलाही कड लागली तर तो म्हणजे विषयच नाही ना, बाहेर जायला डोक्यातच नाही गेलं. तसं म्हणजे
10 जण प्रत्येकाला मिळतं असं नाही. चुकून आम्हाला पण ती नशीब आपलं ती मिळवणे त्याचा टार आहे का ना. म्हणजे मेवण्याने पारख केली ती चांगली झाली. तुम्हाला उजेडात आणलं, म्हणजे बैली स्वतः उजेडात आला त्याला आणि घेऊन तुम्हाला गेला. आणलं उजेडात. आपण फक्त पळवायचं ना, आपलं आपण जजमेंट केलं म्हणजे व्यवस्थित कसा पळवायचा. आणि ती दिलीप ड्रायव्हरनं आपलं आपण सांभाळा, त्यानं पळवला. परत दिलीप ड्रायव्हरनं पळवला. दिलीप ड्रायव्हर नसला तर दीपक ड्रायव्हर बसवायचा. दीपक ड्रायव्हर नसला अनिल ड्रायव्हर बसवायचा. आणि अनिल नसला तरी आमचा बबन ड्रायव्हर असायचा. मग त्याचं वेळ जाग्यामुळे कवयत्री आम्ही त्याला बसवायचं नाही. बाकीचं ड्रायव्हर असं म्हणून नाही. एवढा 1 नंबरचा बैल पण बाकीचा ड्रायव्हर नाही. दिलीप ड्रायव्हर तुमच्या नात्याने कोण लागतात? मेवणच आहे ते. मेवणेच तुमचे, म्हणजे तुमची सगळी घरातलीच मंडळी होती, असं बाहेरचं जॉकी वगैरे कोणच नव्हता? नाही. दिलपा नसला तर ती पळा बसवायचं आणि आपण दिपा नसला तर ते अनिल हाणायचा. बर. आणि तो नसला तर मग बबन ड्रायव्हर. असं म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांना बैलाच्या खोड्या पण माहिती होत्या, कसा निघतोय हेही माहिती होतं? कुणी बसलं घरातलं तर काही विषय नव्हता. पण ते पण लय दिवस आणला, म्हणजे कडव म्हातारा होतो त्यानंच आणला. तो नसला तर हे दोघं तिघांनी कोणाला पण बसवायला. पण असा बाहेरचा म्हणून नाही. आपल्या आणि बसवलं नाही, दुसऱ्या पायरा केला तर एखादा बसवत होता की. मग बाहेरचं जॉकी बसल्यावर त्यावेळेस गाडीला कधी फरक पडायचा का? कधी गाडी मार खाल्लाय नाही तर काय असं? नाही तसं सहसा मार खात नव्हतीच दुसरा बसला तरी. पण आपला बैल आपण ड्रायव्हर मग आपलं सोडून चांगला बैल आपला बोलतो दुसरं ड्रायव्हर बसवाय काय करायचं आहे का नाही. किती फायनल गेले होते आतापर्यंत? अहो आदत वयात बघा 35 नंबर केलेत मग सगळे मिळून 250 नंबर झाला असतील. 250-200 असा आसपास. परत काय मिळलेलं नाहीत. पण आदत वयात मांडून ठेवलं होतं. म्हणजे तुम्ही त्या काळात मांडून वगैरे काय ठेवत नव्हता? आदत वयातच मांडलं, नंतर मांडायचं बंद केलं. आता काय मांडायचं त्याला म्हणलं परत. रोज गुलालात राहत होता त्यामुळे काय हिशोब ठेवणार. आणि आज बैल पळवायचा, उद्या पवनी घालायचं, परवा दिवशी 1 नंबर करायचा. बिन गॅपचा पळत होता. पवनी घालायला कुठे न्यायचं तुम्ही? ती काय तर नदीला, येरळ नदीला आपल्या. इथं आपली. आणि कशा प्रकारे तुम्ही त्याची रेसल वगैरे घ्यायचा, व्यायाम काय आहे म्हणा, फक्त रतीप वगैरे व्यवस्थित घालणं. घरातली बायका पोरं पोरगी ही सगळी बघायची, बायको पोरं सगळी जाटून त्याला हे करायचं. मग आपण फक्त एवढंच करायचं की आपण लयशी नव्हतो हे करीत, घरातलीच करायचं. म्हातार होतं त्याला सगळी त्याची म्हणजे हे करून दिलं नाही. त्याला फक्त इसावा पडला तर पवनी, पण इसावाचा काही विषयच नव्हता. आम्ही त्याला म्हणजे असा सुट्टी दिलीच नाही, म्हणजे असं लय दिवस ठेवलाच नाही. म्हणून तो 10-12 वर्षातच त्याचं लवकर गेला. म्हणजे तसा बैल पण अजून लय त्याच्यापेक्षा गतीची बैल आहे ती. म्हणजे मी म्हणतो तो गतीचा असा नाही, पण ठाम निर्णय असा नाही कोणाकडे आता. कोणाची पण किती पळवून दे, एका पळवून दे ना तर भाषा पळवून दे. दिनजोडला पण आणि अड्ड्यात पण आणि मुंबईत पण, म्हणजे असं सगळीकडे पाळणारा बैल नाही आता कोणाला. बैल आहे ती लय गतीची, पण मुंबईत पळाल तर इथं पळणार. आणि काय आता म्हातारीत बैल 1 नंबर करते चांगल्या मैदानात. सारखी लागते ते का तसं आता काय विषय सोडून. तुमच्या आठवणीतलं मैदान कुठलं आहे जिथं तुम्हाला वाटलं होतं की आज हार पत्करायची वेळ आहे, पण तरी पण त्यांनी बाजी मारली? म्हणजे पब्लिक कडनं वगैरे आले किंवा खूप अंधार पडलाय किंवा पावसाचा राहणे. उंबारड्याचं मैदान आम्हाला आधिकेचा आम्ही पायरा आमचाच. कुणाबरोबर पायरा होता? आधिक्याचा ना कळंबीचा होता, बावऱ्याचा नामचा. तिथं फुटला पायरा आणि आधिक्याने घातला ह्याचा शेवळ्याबाद राजा. आणि आम्ही घातला हे महाराज येळगावकरांचा. येळगावकरांचा महाद्या. महाराज बैल. ती घातल्यावर आम्ही एकाच गटात टाकलं. आम्ही टाकलो कडेने 1 नंबर फाटीला आणि ती 2-3 नंबर फाटीला होती. म्हणजे गटात सेमीत का फायनल मध्ये? गटालाच. मग ती झेंडावाल्याने हे नक्की धावली का आमची गाडी आली कडव पळून. आधी बावरी राहिली गाडी तशीच, बाकीच्या फुलवून पायरा फुटला होता ना त्यावेळेला. मग ती आमची राहिली, तिथे परत माघारी बैल आणला पाणी करून आहे असं सोडली. मग समान निकाल दिला गटाला. परत शेनीला आधी गेला 3 नंबरला टाकलं ना, आम्हाला 6 नंबरला टाकलं कड्याला फिरवून टाकलं परत डाव्या साईडला. मग निम्यात अंतर कासरा धरून दिला बैलांना, हातातच कासरा कडून. तिथं वाईट पळाला. मग तसं म्हणजे बैल एकदम ईर्ष्याने पळाला, माणसागत बुद्धी त्याला. असं होतं त्याचं काम. म्हणजे त्याला कळलं की आपल्याला जाणून बुजून टाकले 6व्या फाटीत पब्लिक कडे. आता मी तसं नाही. साधारण किती मोठी मैदानं केली त्यांनी?
सगळी मोठी मैदान केली तो नाही असा कुठं गुलालात नाही. म्हणजे एखादा बार दुसरा बैल तासा जर गेला सुट्टीनं आपला एखादा बार चुकून कमी जर सुटला एखादा बार तास ओलटून आत आला मी बाहेर जातच नव्हता तास ओलटून आला तर ते एखाद्या मैदानाला मारा नाही तर तो फडात गेला का जनतेनं म्हणत हे बळमुळं आलं मग ओरावर असंच म्हणायची माणसं द्यायची म्हणजे घ्यायला मारच खात नव्हता त्याला कडेन टाकून द्या ना तर कुणी आता कडेने बिहाचं आहे पण तेच बिहा नव्हतं तसं. आणि कुठल्या कुठल्या टॉपच्या बैलांबरोबर पाळला त्या काळातल्या? आधिकेचा बावऱ्या आणि ते वाळूंचा संचाचं एक काळ होतं ताटला. परत कोरेगाव एक मी ताटला असताना एस के पाटलाचा पक्षा नद्या पाळा नद्या सांगायच्या आपल्या सातवाडीच्या तो नेला होता दोन्ही पण. आणि हे जे आपल्या सरच्या संघ शेवळ्या पाहिजे गौतम बाया ह्याचा आपलं का JP पाटलांच्या बैलाबरोबर पाळला होता का कधी? एक केळा नंद्यावर पाळला होता तिथं मार खाल्ला होता त्याने JP पाटलांच्या इकडं म्हणजे लांगडात आल्या पळावा चांगल्या पणात नाही. परत ह्याच्या संघ पळाला आहे लक्ष्या संघ मोठ्या लक्ष्या संघ नाही आपल्या गौतम बायाच्या संघ पण एक नंबर केलेले. गौतम बाईंचा कुठला बैल त्यावेळेस पळत तुमच्या बरोबर? सरजा पण त्याचाच. परत ते म्हणजे मोठ्या लक्षाबरोबर जी गाडी पळत होती तो लक्ष मोठ्या लक्ष म्हणजे त्या लक्षातला दुसरा लक्ष बारका एक वाटेगावकरांचा लक्ष होता आणि एक गौतम बाई यांचा तर त्या लक्षाबरोबर ते मोठ्या लक्षावर नाही पडला. सगळ्यात गाडी कुठली गटली होती म्हणजे ज्या पायऱ्याबरोबर ती तुमची बरीच गाडी पडली? तिन्ही बायलापासून चांगलीच पळाली. बावऱ्या संघ पळाली चांगलीच आणि सरच्या संघ चांगलीच पळाली लक्ष्या संघ चांगली. 3 बैलात काही कमी पळायला नाही कुठलं संघ. तशी बावऱ्याला गाडी पळायची पण ती आणि बाणीला काय सांगता येत नाही बावऱ्याला. म्हणजे बावऱ्याला जर आता जिंजारल्याला खपत नव्हतं असं दिलपत आणतो गाडी त्यावेळेला बावऱ्याची